शिरूर शहरातील पाण्याचा प्रश्न आणि धुराळ्याचा त्रास सोडविण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजिनाथ केळकर आक्रमक. बीड प्रतिनिधी. शिरूर शहरातील मुख्य रस्त्यालगत साठणारे पाणी आणि उडणाऱ्या धुराळ्यामुळे नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अजिनाथ केळकर यांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात त्यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. शहरातील रस्त्याच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर उपाय म्हणून दिवसातून 2 वेळा रस्त्यावर पाणी मारण्यात यावे. तसेच पावसाळी किंवा सांडपाणी साठून राहिल्याने निर्माण होणारा गंभीर प्रश्न मार्गी लावावा, अशी भूमिका केळकर यांनी मांडली. अजिनाथ केळकर यांनी नगरपंचायतीचे सीईओ माननीय दहिफळे, रस्ते बांधकाम विभाग, छत्रपती संभाजीनगर डिव्हिजनचे उपकार्यकारी अभियंता, बीडचे जीई सुधीरजी वारे आणि PVRचे इंजिनियर ब्रह्मा यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून तातडीने कारवाई करण्याची सूचना केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हा संपर्क प्रमुख परशुराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा पाठपुरावा सुरू आहे. जिल्हा प्रमुख उल्हासभैया गिराम यांच्या सूचनेनुसार सामाजिक बांधिलकी जपत शिरूरकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे अजिनाथ केळकर यांनी यावेळी सांगितले. आणि इथं एक लहान लेकराचं हॉस्टेल आहे. त्या हॉस्टेलला सुद्धा लेकरं इथं एवढे मोठे लेकरं त्या हॉस्टेलला राहतील. परंतु या शासनाला जाग कधी येईल? या स्थानिकच्या पुढाऱ्याला फक्त पुढारी म्हणायचं, यांना पांढरे कपडे घालायचे, यांना पैसे कमवायचे, यांना ठेकेदारी करायचे, यांना कामं करायचे आणि ते कामं न करता पैसे काढायचे नाही. हे नेमकं तर जनतेचे प्रश्न हे कोण सोडणार आहे? जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी रात्रंदिवस आम्ही झटतो. परंतु आम्हाला कुठल्या आम्ही काही शासनातले माणसं नाहीत. आम्ही काही कोणी आमदार खासदार कोणी लागून गेलेलो नाहीत. आमच्याकडे निधी नसतो. आमच्याकडे निवेदन देणं, आरडाओरड करणं, उपोषणाला बसणं, आंदोलन करणं याच्या पलीकडे आमच्याकडे काही आणि जनतेचे प्रश्न शासनाच्या दरबारी नेऊन मांडणं, तहसीलदार साहेबांपर्यंत नेऊन मांडणं